नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालेलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला गिरजावडे गावात. तर मिस्टरांना म्हटलं, अहो गाडी थांबवा आणि हार घ्या. यांना बाबा सगळंच सांगावं लागतं. जाता जाता रस्त्यामध्ये या बकऱ्यांनी रस्ता रोको केलं. रस्ता रोको झाल्यावर थोडा वेळ तिथेच गाडी थांबवली आणि या बकऱ्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. बकऱ्यांनी आम्हाला जायला वाट दिल्यावर आम्ही निघालो आमच्या मेन डेस्टिनेशनला, गिरजावड्याला. छान असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे. जर तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये गेलात तर आजूबाजूला पूर्ण हिरवळ पसरलेली असते आणि ते बघायला खूप सुंदर वाटतं. मस्त असा निसर्ग निहाळत आम्ही पोचलो ज्योतिबा मंदिराच्या इथे. तर हे मंदिर सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये गिरजावडे या गावात स्थित आहे. जर तुम्हाला ज्योतिबांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या. आम्ही इथे गेलेलो दुपारच्या वेळी. दुपारची वेळ असल्यामुळे इथे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन पटकन आणि मस्त झालं. जर तुम्ही रविवारी इथे आलात तर रविवारी इथे गर्दी असते. नेलेला हार ज्योतिबांच्या चरणी अर्पण केला आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं केलं. ज्योतिबांचं दर्शन घेतल्यावर या बाजूनी एक छोटी अशी वाट आहे, तिथून आपल्याला इतर देवी देवतांचं दर्शन मिळतं. देवदर्शन झाल्यावर आम्ही बाहेर येऊन मंदिराची प्रदक्षिणा केली. इथे या बाजूला नंदी आहे आणि नंदीच्या समोर या दरवाजाच्या मागे ज्योतिबा आहेत. इथून आपल्याला ज्योतिबांचे मुखदर्शन मिळते. या ठिकाणी येऊन मनाला खूप शांत वाटते, त्यामुळे तुम्ही कधी जर या बाजूला आलात तर या मंदिराला आवर्जून भेट द्या. त्याचबरोबर इथे आम्ही कळसाचं सुद्धा दर्शन घेतलं, कारण असं म्हणतात की देवदर्शन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा तुम्ही कळसाचं सुद्धा दर्शन घेतात. तसंच इथे आजूबाजूला अनेक अशा देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. इथेही गोमाता आहे. अशा प्रकारे आमचं ज्योतिबाचं दर्शन खूप सुंदर आणि मस्त असं झालं. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.